नमस्कार, मी हर्षाली हितगुज. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कॅन्सर कसा टाळावा आणि त्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर संजय देशमुख. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. 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 डॉक्टर संजय देशमुख यांनी 1990 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी त्यांचे 4 वर्षांचे सर्जिकल रेसिडेन्सी आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटीचे प्रशिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलं. त्यांची UICC इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर फेलोशिप युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड USA मध्ये 1995 मध्ये पूर्ण केली. 1997 पासून ते पुण्यात सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्य करत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर देशमुख यांनी 2004 मध्ये पुण्यामध्ये प्रथमच ब्रेस्ट सेंटर सुरू केलं. 2004 मध्ये महाराष्ट्रात स्तनाच्या कर्करोगासाठी सेंटिनेल नोड बायोप्सी करण्यात आली. मोठ्या संख्येने स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांनी स्तन संवर्धन शस्त्रक्रिया आणि स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर ब्रेस्ट ऑन्कोमेमोप्लास्टी आणि पुनर्रचना केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांची अनेक प्रकाशने प्रकाशित देखील झालेली आहेत. डॉक्टर देशमुख हे पुण्याच्या ऑन्कोलॉजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते ओबेसिटी सर्जिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्याचबरोबर डॉक्टर देशमुख यांनी अन्ननलिका आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसाठी ते नावाजले जातात. त्याचबरोबर त्यांच्याकडे बऱ्याचदा कन्झर्वेटिव्ह फुफ्फुसाची शस्त्रक्रिया आणि थोरॅस्कोपिक एसोफेजियल रिसेक्शन केलं जातं. डोका आणि मान कर्करोग शस्त्रक्रिया, त्याचबरोबर थायरॉइड कर्करोग शस्त्रक्रिया संपूर्ण त्यांच्याकडे सौंदर्याच्या दृष्टिकोनाने केली जाते. त्यांच्याकडे मायक्रोव्हेस्क्युलर टिश्यू ट्रान्सफरचा योग्य तो वापर करून कॉस्मेटिकली योग्य शस्त्रक्रियांसह कार्यात्मक पुनर्रचना देखील केली जाते. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. तो डॉक्टर, आता असा एक आजार कॅन्सर जो ऐकल्यानंतर प्रत्येकजण घाबरतो. प्रत्येकाला वाटतं की कॅन्सरवर काही ट्रीटमेंट नाही आणि कॅन्सर झाला म्हणजे आपण आता लवकरच जाणार, अशी एक मेंटॅलिटी झालेली आहे. तर एकंदरीत कॅन्सरविषयी बोलण्याच्या आधी सगळ्यात पहिला मला असं विचारावंसं वाटतं की स्त्रियांमध्ये किती प्रमाणात कॅन्सर आढळतो आणि पुरुषांमध्ये किती प्रमाणात कॅन्सर आढळतो? हा प्रश्न अतिशय चांगला आहे, कारण हा प्रश्नाने आपण सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा ॲड्रेस करतो की भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण किती आहे. तर कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये हे इतर देशांच्या मानाने ऑलमोस्ट 60% म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त कमी आहे. ते ऑलमोस्ट अराऊंड 18 ते 20 लाख कॅन्सर्स हे दरवर्षी भारतामध्ये आढळतात. त्यामधील निम्मे कॅन्सर्स हे पुरुषांमध्ये असतात आणि निम्मे हे स्त्रियांमध्ये आढळतात. आपल्याला इथे ह्या स्लाईडमध्ये एक बघायला मिळेल की पुरुषांमध्ये कॅन्सर्स किती असतात आणि स्त्रियांमध्ये किती असतात. आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसेल की पुरुषांमध्ये तोंडाचे कॅन्सर्स जास्ती आढळतात. त्याचबरोबर फुफ्फुसाचे कॅन्सर्स हे पण बऱ्यापैकी जास्त भारतामध्ये आढळतात. आणि स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर हे सगळ्यात प्रामुख्याने आढळतात. काही वर्षांमध्ये आपल्याला असं आढळून आलं की गर्भाशयाचा कॅन्सर जो स्त्रियांमध्ये खूप जास्त आढळायचा तो झपाट्याने कमी झाला. त्याची कारणं बरीचशी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढ ही प्रचंड प्रमाणात झाली. जे 1 लाखामध्ये 20 स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण होतं ते वाढून आता ऑलमोस्ट 70 ते 80 काही भारतीय शहरांमध्ये पोचलेलं आहे. जर आपण एक ॲव्हरेज जर घेतलं तर अराऊंड 40 ते 50 स्त्रियांना 1 लाखामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा होतो. ओके, आता एकंदरीतच पुरुषांमध्ये आढळणारे कॅन्सर कुठल्या प्रकारचे आहेत आणि स्त्रियांमध्ये कुठले आहेत हे तुम्ही थोडक्यात सांगितलंच, पण त्याबद्दल अजून काही सविस्तर सांगता आलं तर त्याबद्दल एक सांगा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कॅन्सर टाळण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करणं गरजेचं आहे? ती एक चांगला हे आहे की कारण आपण कॅन्सर टाळण्याकरता बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करतो. प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला कॅन्सर होऊ नये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर न होण्याकरता नियमित व्यायाम हा एक सगळ्यात मोठा आणि चौरस आहार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. दुसरी आणि मी म्हणेन एखाद्या वेळेस ही पहिली गोष्ट आहे की म्हणजे व्यसनं
व्यसनांना मिळालेली भारतामध्ये सध्या काही गेल्या 10 ते 15 वर्षात मिळालेली प्रतिष्ठा ही फार धोक्याची घंटा आहे की सिगरेट, तंबाखू आणि अल्कोहोल हे ग्रेड 1 कार्सिनोजन्स आहेत. त्यांना जर आपण टाळलं तर 50% कॅन्सर्स हे कमी होतात. आणि अगेन दुसरी महत्त्वाची आणि लाईफस्टाईल ही एक जी चेंज लाईफस्टाईल आहे, जी आपली जीवनशैली जी बदललेली आहे गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये, त्याच्या परिणामामुळे पण कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. आणि ती जर आपण सुधारली तर पण आपण कॅन्सर टाळू शकू. हे ह्या गोष्टी मला नमूद कराव्या वाटतात. ओके. आणि एकंदरीतच कॅन्सरचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रमाण पाहता एकंदरीत सरकार यासाठी काय करत आहे? आपल्या देशामध्ये 1965 साली नॅशनल कॅन्सर प्रिव्हेन्शन प्रोग्राम हा सरकारने चालू केला आहे. आणि त्याकरता आपण सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण काय आहे हे बघण्याकरता कॅन्सर रजिस्ट्री फॉर्म केल्या. आपल्या देशामध्ये व्यवस्थित फॉर्म असलेल्या पॉप्युलेशन कॅन्सर रजिस्ट्री सर्व देशाच्या सर्व भागामध्ये आहे. त्यामुळंच आपल्याला हा डेटा जो येतो समोर, हा डेटा आपल्याला सांगतो. हा अतिशय ऑथेंटिक डेटा आहे. म्हणजे हा अगदी करेक्ट डेटा आहे जो दरवर्षी वेगवेगळे लोक जाऊन तो कलेक्ट करतात. आणि ह्या डेटामुळं आपल्याला कळतं की कॅन्सर कुठल्या प्रमाणात, आणि त्याप्रमाणे सरकार वेगवेगळे कॅन्सरचे प्रिव्हेन्शन प्रोग्राम हे ऑर्गनाईज करतं. सगळ्यात मोठा सध्याचा जर तुम्ही ऐकत असाल तर PMJ म्हणजे प्रधानमंत्री आरोग्य योजना ही जी आलेली आहे, ही पण सरकारने अतिशय चांगली योजना. तशीच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना MJPJY ह्या योजनांमार्फत कॅन्सरच्या रुग्णांना फ्री ट्रीटमेंट किंवा ॲक्सेसिबल ट्रीटमेंट ही गेल्या 10 वर्षामध्ये सुरू झालेली आहे. सो हे सरकारचं काही प्रमाणातलं मोठं योगदान आहे जे गेल्या बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमामधून सरकार करतं आहे. ओके. आता याबद्दल तुम्ही थोडक्यात तर सांगितलं, पण डॉक्टर कसं आहे की कॅन्सर झाला की मग त्या महागड्या ट्रीटमेंट्स आल्या, तेवढा खर्च आला, तर एकंदरीतच सरकारच्या अशा कुठल्या योजना आहेत की ज्याच्यामुळे रुग्णांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो? सरकारच्या योजना जशा मी सांगितल्या तुम्हाला आता, जशा महात्मा फुले जनआरोग्य योजना ज्याची 5 लाखापर्यंत लिमिट वाढवलेली आहे, किंवा प्राईम मिनिस्टर जनआरोग्य योजना PMJ त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण त्यांना जवळजवळ सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे लोक इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांच्याकरता त्या कॉर्पोरेशन्स, म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक प्रकारचा निधी देतात. आणि तो निधी हा शहरी गरीब योजना ह्या नावाने मिळतो. तसेच जवळजवळ सर्व जे काही कर्मचारी आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्यांनी काम केलं आहे त्यांच्याकरता योजना ह्या जवळजवळ सगळा खर्च पूर्णपणे प्रोटेक्ट करतात. आणि मला हे नमूद करावं वाटतं इथे की इन्शुरन्स घेणं हे आपल्या प्रमाणात आता सध्या जे जवळजवळ 10 ते 12% होतं ते आता वाढून ऑलमोस्ट 40 ते 50% भारतीय जे अदरवाईज ज्यांचा दुसरा कुठला आधार नाही त्यांनी हा इन्शुरन्स घेतलेला आहे. आणि त्याचा एक मोठा लाभ त्यांना मिळतो आहे. आणि ज्या महागड्या योजना तुम्ही म्हणताय त्या महागड्या योजनांना जर इन्शुरन्समध्ये झाल्या तर त्या पूर्णपणे फ्री होऊ शकतात. ओके. डॉक्टर, आता या झाल्या सरकारी योजना, पण खाजगी रुग्णालयांमध्ये काही खास विशेष सोयी उपलब्ध आहेत का, किंवा त्यामध्ये काही चेंजेस, काही बदल होत आहेत का? खाजगी काय झालं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही अद्ययावत ट्रीटमेंट सुविधा ज्या जगात सगळीकडे अवेलेबल आहेत त्या आपल्या भारतात अवेलेबल आहेत. त्यामुळं आत्ता अशी कुठलीच गोष्ट राहिली नाही की जी अमेरिकेत मिळते आणि आपल्याकडे मिळत नाही. त्यामुळं एक प्रकारचा एक टेक्नॉलॉजीचं एक्सप्लोजन आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं बऱ्याच प्रमाणात गोष्टी महाग झालेल्या दिसतात. पण त्याकरता आपण भारतीय लोक हे अतिशय हुशार असल्यामुळे आपण त्या सर्वांचा एक काहीतरी सार करून त्यांना ऑलमोस्ट परदेशामध्ये जी योजना समजा 1 रुपयाला असेल तर ती आपल्याकडे 10 पैशात मिळू शकते. ऑलमोस्ट 10 to 15% मध्ये रादर मी म्हणेन 80 to 90% कमी दरामध्ये त्या अवेलेबल होतात. तरी पण त्या महागड्या असतात आणि त्याकरता तुम्हाला इन्शुरन्स किंवा बाकीच्या ज्या सोयी आहेत त्या लागतात.
आउट ऑफ युअर ओन पॉकेट एक्सपेन्स जर तुम्ही सरकारच्याच जर आकड्या बघितलेत तर ते ऑलमोस्ट 10% कमी झालेलं आहे. सो हे म्हणजे पूर्वीच्या काळी हे ऑलमोस्ट अराउंड 60% होतं, तर त्याचं प्रमाण आता जवळजवळ 42% आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये ते प्रमाण जर आपण म्हणजे कुणीही माणसाने खिशात हात घालून आपल्या ट्रीटमेंटकरता पैसे देणं हे जर 15 ते 20% फक्त राहिलं तर आपण प्रगत राष्ट्रांमध्ये मोडू. ओके. आता डॉक्टर, कॅन्सरवर आधी पण उपचार होत होते, आत्ता पण उपचार होत आहेत, पण आत्ताच्या उपचार पद्धतींमध्ये ज्या नवीन शस्त्रक्रिया आलेल्या आहेत त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? नवीन शस्त्रक्रियामध्ये सगळ्यात म्हणजे माझं जे फील्ड आहे ते आहे मेनली लंग कॅन्सर किंवा इसोफेजियल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर्स किंवा हेड अँड नेक कॅन्सर्स. तर ह्यामध्ये बरेचसे नवीन गोष्टी आलेल्या आहेत. जस तुम्ही तोंडाचा कॅन्सर घ्या, जो सगळ्यात जास्ती आपण बघतो. तर तोंडाच्या कॅन्सरमध्ये सगळ्यात मोठी जी भीती वाटते लोकांना की आपला चेहरा विद्रूप होईल. चेहरा विद्रूप न होण्याकरता वेगवेगळे फ्लॅप्स, म्हणजे ज्याच्या आपण म्हणतो की पेशंटच्या शरीरामधला दुसरा भागातला जो टिश्यू त्याला हार्म न करता आपण तो त्याच्या तोंडामध्ये ट्रान्सफर करतो आणि चेहरा विद्रूप न करता होणारी सर्जरी, ज्याला एस्थेटिक सर्जरी म्हणतो, अशी करतो. ह्या सर्जरीज खूप किचकट असतात, मोठ्या असतात आणि टाटा हॉस्पिटल म्हणा किंवा मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो रुबी हॉल क्लिनिकमध्ये म्हणा, बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्येने ह्या साध्य झालेल्या आहेत आणि व्यवस्थितपणे म्हणजे आपले रिझल्ट जे आहेत हे जगातल्या कुठल्याही चांगल्या प्रगत हॉस्पिटलच्या कंपेरेबल आहेत आणि मी म्हणेन काही वेळेला तर ते त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. सो हा एक महत्त्वाचा भाग झाला. लंग कॅन्सरमध्ये आपण दुर्बिणीने शस्त्रक्रिया करतो, त्यामुळं पूर्वी लंग कॅन्सर करता फार मोठं इन्सिजन घ्यावं लागायचं. आता ते इन्सिजन छोटंसं इन्सिजनमधनं दुर्बिणीने शस्त्रक्रिया होते. त्याचबरोबर रोबॉटिक सर्जरी विच इज अवेलेबल, ही एक नवीन सर्जरी आणि नवीन गोष्ट आलेली आहे, ज्यामुळे आपण 2-3 स्कोप हे टाकले जातात आणि रोबोटिकली ही सर्जरी केली जाते. तर ह्या काही नवीन ॲडव्हान्सेस आहेत. असंख्य ॲडव्हान्सेस आलेले आहेत ऑपरेशन्सच्या क्षेत्रामध्ये, सर्जिकल क्षेत्रामध्ये. ते मला वाटतं असे एखाद्या मिनिटात सांगणं जरासं अवघड आहे, पण तरी. अगदीच. पण डॉक्टर, रोबोटिक सर्जरीने जे कॅन्सरची आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा ते पटकन क्युअर होतं? नाही, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलीही सर्जरी की लोकांना बऱ्याच वेळेला रोबॉटिक किंवा लेझर असं वाटतं की काहीतरी एक चमत्कार होत असेल. असं नसतं. रोबॉटिक सर्जरी ही एक लॅप्रोस्कोपी सर्जरीच्या पुढची स्टेप आहे. म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये काय होतं तर तुम्ही पेशंटच्या पोटाला किंवा चेस्टला छोटी छिद्र करता, त्याच्यातनं तुम्ही इन्स्ट्रुमेंट टाकता आणि एका ठिकाणून कॅमेरा जातो आणि तुम्ही 2 छिद्रामधनं ते ऑपरेशन त्या इन्स्ट्रुमेंटनी करता. तुम्हाला तो कॅमेरा ते मोठ्या एका टी व्हीसारख्या एका मोठ्या मॉनिटरवरती ते सगळं दिसतं. समजा हे जर आपण एका रोबोला जोडलं आणि तो रोबोचा जो कन्सोल आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचा कंट्रोल हा माझ्या हातात, जसं मी इथं आत्ता बसलो आणि माझ्या हातामध्ये तो कंट्रोल आला, तर मला ते जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. कारण रोबॉटिक इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यांची मूवमेंट जी असते ही जास्त स्विफ्ट आणि चांगली असते आणि त्याचा जो कंट्रोल आहे तो बऱ्यापैकी ॲक्युरेट असतो. त्याचं इमेज क्वालिटी आहे ही पण खूप जास्त चांगली असते. ही कन्सेप्ट ओरिजिनली अमेरिकेने ज्यावेळेला काढली होती त्याला ती जे युद्धावरती त्यांचे सैनिक असतात त्यांच्या सर्जरी रिमोटली कराव्यात या कल्पनेतनं आली. पण ही जशी गेल्या 20 वर्षामध्ये इतकी छान, म्हणजे आत्ताचा जो रोबो आहे तो ऑलमोस्ट 6व्या जनरेशनचा रोबो आपल्याला आत्ता वापरायला मिळतो आहे. ओके डॉक्टर, इतक्या चांगल्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत, इतके चांगले त्याचे रिझल्ट्स आहेत, ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण एक्झॅक्टली रोबोटिक सर्जरीचा खर्च किती येतो, कारण का सर्वसामान्य माणसाला तो परवडण्यासारखा आहे का? नक्की परवडण्यासारखं आहे. अगदी मी तुम्हाला पहिल्यांदा जसं सांगितलं की आपण भारतीय लोक आपण हे एक मास्टर आहोत सगळ्या गोष्टींना कसा त्या परवडणाऱ्या गोष्टीमध्ये आणायचं आणि तो परवडणाऱ्या गोष्टीमध्ये आणण्याचं जे स्किल आहे आपलं ते मला वाटतं वादातीत आहे. आणि म्हणजे आता जर समजा आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी एका मोठ्या कॅन्सरच्या ह्याची घेतली तर ॲव्हरेज खर्च अराऊंड
3-3.5 लाख रुपये येतो आणि रोबॉटिक सर्जरीचा खर्च त्याच्यापेक्षा 1,000 लाख रुपये जास्त येतो. सो एवढ्या बहुतेकांचे ज्यांचे इन्शुरन्सेस 4 ते 5 लाखापर्यंत असतात त्यांना तो नक्कीच परवडतो. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा योजना ज्या मी सांगितल्या त्या योजनांचा सपोर्ट घेऊन ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात. बऱ्याच वेळेला ह्या शस्त्रक्रिया काही हॉस्पिटल्स हे त्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनकडनं पैसे घेऊन त्याला सपोर्ट घेऊन केले जातात. सो त्यामुळं ही एक व्यवस्थितपणे केलेला प्रोग्राम आहे ज्याला आपण आम्ही रुबी हॉलमध्ये रोबॉटिक कॅन्सर सर्जरी प्रोग्राम हा राबवतो. तर त्याच्याकरता बऱ्याचशा सवलती दिल्या जातात. मॅनेजमेंटकडनं पण आम्ही बऱ्याचशा सवलती मुद्दामून मागून घेतो पेशंटकरता. सगळं ठीक आहे डॉक्टर, पण एक एक असा एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की कॅन्सर झाल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट करणं, ती मेंटल फेज येणं, त्यापेक्षा एकंदरीत कॅन्सर आपण टाळू शकतो का? किंवा एकंदरीत अशी कोणती लक्षणं आहेत की जेणेकरून आपल्याला कळेल की असे काहीतरी कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळेला त्यांनी नेमकं कुठे जावं, काय करावं, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हा तुमचा ॲक्च्युली खरं मूलभूत प्रश्न आहे, ज्याला आपण म्हणतो की कॅन्सर हा मला टाळता येत नसेल तर मला लवकर तरी दिसायला पाहिजे. तर मला लवकर दिसण्याकरता काय करायला पाहिजे? तर त्याला आपण म्हणतो की कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम. ओके. की आपण स्क्रीनिंग प्रोग्राम, तर आता ह्याच्यामध्ये आपण फार मागे आहोत. म्हणजे मी तुम्हाला एक स्लाईड दाखवायचा प्रयत्न करतो इथे. आपल्याकडे ही स्लाईड आहे. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याकडे स्क्रीनिंगचा एकूण पर्सेंटेज हे 0.9% आहे. म्हणजे हे ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग आहे. सरकार करत नाही आहे हे. स्वतःहून ज्याला वाटतं की मी आता मला खोकला आहे 2 आठवडे, तर जाऊन मी CT स्कॅन केला. किंवा एखाद्या स्त्रीला वाटतं की मी 40 वर्षाच्या वरती आहे, मग रेकमेंडेशन आहे की मी 40 वर्षानंतर मी मॅमोग्राफी करायला पाहिजे, म्हणून ती जाऊन मॅमोग्राफी करते. तर हे याला अपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग म्हणतो. म्हणजे स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये हे 0.9% आहे. एवढ्या कमी. म्हणजे जर आपण अगदी दक्षिण अमेरिकेतले जर देश घेतले, इक्वेडोर आणि ह्यांच्यामध्ये प्रमाण 40% आहे आणि आपलं प्रमाण हे 0.9% आहे. तर इथे आपल्याला बऱ्याच सुधार करण्याची गरज आहे. आणि हे जर प्रमाण आपण जर व्यवस्थित जर राबवलं तर आपल्याला नक्कीच हे कॅन्सर्स हे लवकर डिटेक्ट करता येतील. मी तुम्हाला सांगतो की लंग कॅन्सर हा आपल्याकडे लीडिंग कॅन्सर आहे. तसाच तो चायनामध्ये पण लीडिंग कॅन्सर आहे. चायनामध्ये प्रमाण खूप जास्त आहे. त्यांच्याकडे स्मोकिंग खूप जास्त आहे. पण त्यांच्याकडे कुठल्याही माणसाला 2 आठवड्यात जर खोकला असेल तर त्याला कंपल्सरीली फ्री CT थोरॅक्स होतो. म्हणजे CT स्कॅन ऑफ थोरॅक्स. आणि त्याच्यामध्ये अर्ली कॅन्सर दिसला तर त्याची ट्रीटमेंट होते. तर त्याप्रमाणे जसं आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये लोकांचे CT स्कॅन हे भरपूर झाले आणि त्यामध्ये बरेचसे लंग कॅन्सर्स हे आढळून आले आणि ते लोक बरे झाले. तर हे प्रोग्राम्स आपल्याला राबवणं गरजेचं आहे. मी तुमचा अजून थोडासा हे घेतो की असा एक प्रोग्राम टाटा हॉस्पिटलनी राबवला होता संगरूरमध्ये, अर्ली डिटेक्शन प्रोग्राम ज्याला म्हणतो. तर हा अर्ली डिटेक्शन प्रोग्रामनी हे त्यांनी पंजाबमध्ये संगरूर म्हणून जिल्हा आहे, तिथे टाटा हॉस्पिटलचं एक सेंटर आहे. तर त्यांनी हा सेंटरचा प्रोग्राम राबवला आणि त्यांना हे दिसलं की क्युअर रेट हा ऑलमोस्ट डबल होतो. आणि त्यांनी फक्त 3 गोष्टी घेतल्या: तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. हे 3 कॅन्सर घेतले जे ऑलमोस्ट टोटल कॅन्सरच्या 70% फॉर्म होतात. आणि असे प्रोग्राम जर आपल्याला सरकारच्या मदतीने, सेवाभावी संस्थांच्या मदतीने, टाटा हॉस्पिटलच्या पुढाकारांनी, रुबी हॉलच्या पुढाकारांनी जर आपण केले तर आपल्याला नक्कीच कॅन्सरला आयदर टाळता येईल किंवा लवकर आपल्याला त्याला ट्रीट करता येईल. अगदीच. डॉक्टर, आता जाता जाता मला एक असं विचारायचं आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ना कोण डाएट फॉलो करतं, स्ट्रेस तर असतोच, पण या एकंदरीत आपली जीवनशैली, आपलं डेली रुटीन जे आहे ते कसं असलं पाहिजे आणि एक्सरसाइज करण्यात कुणाला वेळ नसतो, पण त्याचा कितपत फायदा होतो आणि किती वेळ आपण करणं गरजेचं आहे? ॲक्च्युली हा एक फार कॉमन भाग आहे. जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये भारतीय आहार जो आहे आपला, त्या आहार आपला अतिशय चांगला आहे. पण गेल्या 20 वर्षामध्ये आहारामध्ये आपलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप वाढलं आहे.
जसं असं कार्बोहायड्रेटचं वाढलं आहे तशी पण भारतीयांमध्ये ज्याला आपण स्थूलता म्हणतो आणि डायबिटीस म्हणतो हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि हे एक कारण होतं की आपली इम्युनिटी कमी होते आणि त्यामुळं आपल्याकडे कॅन्सर्स येतो. आणि त्याचबरोबर आपण व्यायाम ह्याला अतिशय कमी त्याला महत्त्व आहे. जर आपण आपल्या नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक्सकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या भारतीयांना व्यायामाचं महत्त्व हे फार जास्ती पटवून सांगायला पाहिजे. ज्या देशांनी जगाला योगासारखा एक मोठा व्यायामाचा प्रकार दिला आहे ज्याच्यामुळं पूर्णपणे शांती आणि पूर्ण स्वस्थता मिळू शकते, ती स्वतः आपण करत नाही. आणि ते रोज दिवसाला 20 मिनिटाचा व्यायाम जर केला, जो एरोबिक व्यायाम असतो तसा केला, तर मला वाटतं की आपण बऱ्याचशा प्रमाणात कॅन्सरला टाळू शकू. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता कॅन्सर आपण कसा टाळू शकतो, त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत, यावर डॉक्टर संजय देशमुख यांनी उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. एकंदरीत कॅन्सर होऊ नये म्हणून काय करता येईल, झाल्यानंतर वेळीच ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे, ट्रीटमेंट कशी घ्यावी, सध्याच्या कोणत्या आधुनिक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत ज्याचा रिझल्ट चांगला आहे, या सर्व विषयांवर उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर घाबरून जाऊ नका. वेळीच ट्रीटमेंट केल्याने तुम्ही नक्की यातून क्युअर होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.